श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज आहे शनिवार आणि लक्ष्मी पंचमीचा दिवस. चैत्र महिन्यातील पंचमी तिथी ही लक्ष्मी पंचमी म्हणून ओळखली जाते. तर या पंचमी तिथीला माता लक्ष्मीची पूजा करणे तसेच माता लक्ष्मीच्या सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून काही उपाय केले असता आपल्या घरातील किंवा आपल्या जीवनामधील ज्या काही समस्या असतील, ज्या काही बाधा असतील त्या सर्व निघून जातात. तर या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कापुरासोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे. तर ती कोणती वस्तू आपल्या घरामध्ये आपल्याला जाळायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, माता लक्ष्मीला धनाची देवी असं म्हटलं गेलं आहे. साहजिकच शुद्ध अंतःकरण आणि भक्तिभावाने जर लक्ष्मी मातेची पूजा केली आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णू यांची पूजा केल्याने आपल्याला सुख संपत्ती मिळते. त्याचबरोबर बघा, लक्ष्मी पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आपल्याला काही सेवा आणि उपायसुद्धा करायचे आहेत. लक्ष्मी पंचमीचा दिवस हा धनलक्ष्मीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला तुपाचा दिवा जाळायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला तुळशीसमोर सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तो दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. त्याचबरोबर बघा, आज आहे शनिवार आणि या शनिवारच्या दिवशी सुद्धा काय उपाय केल्याने आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होत असते आणि आपल्या घरातील ज्या काही बाधा असतील, वाईट शक्ती असतील किंवा तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल, ते सर्व एनर्जी आपल्या घरामधून बाहेर काढता पाय घेतात. म्हणूनच या दिवशी सुद्धा आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर बघा, आज आहे शनिवार आणि लक्ष्मी पंचमी. तर या दिवशी जर आपण अत्यंत एक प्रभावशाली उपाय केला तर नक्कीच आपल्या घरामधील जी काही दारिद्र्य असेल, जी काही बाधा असतील त्या आपल्या घरातून काढता पाय घेतात. म्हणूनच बघा, या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला आवर्जून त्यांची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला आपल्या घरामधील ज्या काही समस्या असतील, ज्या काही बाधा असतील किंवा तुम्हाला जे काही त्रास होत असतील, पैशाबाबतीत तुमच्या समस्या असतील किंवा तुमच्या मुलांची पतीची प्रगती होत नसेल, तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यामधून आपल्याला मार्ग काढण्यासाठी तसेच आपल्या प्रत्येक कामात यश येण्यासाठी माता लक्ष्मीसमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर बघा, आपल्याला माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि त्या कापूरसोबतच आपल्याला 2 लवंगा जाळायच्या आहेत. तर असा लवंगा जाळल्याने आपल्याला माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो आणि ज्या काही आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती किंवा नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये असतील तर त्या काढता पाय घेतात. आणि त्याचबरोबर बघा, आपण जर त्या लवंगा कापराबरोबर जाळल्या तर त्याचा जो धूर होतो तो आपल्या घरामधील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला तो धूर फिरवायचा आहे आणि तो कापूर आपल्या सर्वत्र घरामध्ये फिरवून तो देवघरासमोर ठेवायचा आहे. असा हा उपाय केल्याने आपल्या घरामधील ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील किंवा तुमच्या ज्या काही बाधा असतील त्या सर्व दूर होतात. त्याचबरोबर बघा, तुमच्या घरामध्ये जर खूप दारिद्र्यता असेल किंवा पैशाबाबतीत तुमच्या समस्या असतील किंवा घरातील व्यक्ती किंवा तुमची मुले तुमचे ऐकत नसतील, पती तुमचे ऐकत नसतील किंवा कामधंदा काही करत नसतील किंवा त्यांना त्यांच्या कामामध्ये यश येत नसेल, त्यांचे व्यवसाय व्यापार उद्योगामध्ये जर त्यांना यश येत नसेल किंवा नोकरीबाबतीत काही समस्या असतील तर त्या सर्व दूर होतात आणि आपल्या जे काही 7 पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते सुद्धा दूर होऊ लागतं. म्हणजेच बघा, जो आपण कष्ट करत असतो त्या कष्टाला आपल्याला नशिबाची साथ मिळतो. तर बघा, त्याचबरोबर बघा, या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी जर आपल्या मनापासून जर माता लक्ष्मीची पूजा केली, काही उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये तिचे वास्तव्य कायम राहते. म्हणूनच या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या काही सेवा आणि उपाय करायचे असतात. तर बघा, जर तुम्हाला जमत असेल तर माता लक्ष्मीचा आपल्याला मंत्रजाप करायचा आहे. तुम्हाला कुठलाही जो काही मंत्र येतो तो आपल्याला माता लक्ष्मीसमोर बसून 108 वेळा तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे. अशी पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तर बघा, ज्या घरामध्ये श्री हरी विष्णू यांचे नाम किंवा जप होते, ज्या घरामध्ये श्री हरी विष्णू यांची पूजा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा असतोच. म्हणूनच या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला आवर्जून माता लक्ष्मीची पूजा अर्चना आणि ध्यान स्मरण करायचे आहे आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला ज्या काही समस्या असतील, ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या सांगायच्या आहेत आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला कापुरासोबत 2 लवंगा जाळायच्या आहेत आणि त्या 2 लवंगांचा धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे. असा हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या ज्या काही सर्व समस्या असतील त्या दूर होतात आणि बघा, ज्या काही आपल्या इच्छित मनोकामना असतील त्या पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांतता आणि समृद्धी येते.
तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.